जयंती उत्सव उत्साहात जरूर साजरा करावा, मात्र कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई अटळ आहे, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करावं. महामानवाचा हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला. पोलीस आयुक्तालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त बोलत होते. 14 ते 19 एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगानं ही बैठक घेण्यात आली होती. प्रारंभी पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी प्रस्तावना करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी रॉकी बंगाळे यांनी दोन्ही मध्यवर्ती मंडळांना एकत्र आणल्याबद्दल पोलीस आयुक्तांचं कौतुक करून डॉल्बी बाबत त्यांनी घेतलेल्या भूमिका सर्वांनी मान्य केल्याचं सांगितलं. यावेळी दशरथ कसबे, अरुण भालेराव, राजाभाऊ इंगळे, उत्सवाध्यक्ष इंगळे, नागेश इंगळे, बबलू गायकवाड, सुबोध वाघमोडे, पिंटू ढाबरे, सत्यजित वाघमोडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस आयुक्त म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत सर्वांना समान संधी मिळावी. मंडळांनी एकाच ठिकाणी बराच वेळ थांबू नये. 15 मिनिटांनंतर गाड्या पुढे सरकतील याची काळजी घ्यावी. पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं. सामान्य नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नये, असं पोलीस आयुक्तांनी आवाहन केलं. 16 तारीखच्या 4:30 वाजता आम्ही निश्चित करू, एक चक्कर पूर्ण मारून घेऊ. तर आम्ही येणार आहे, आपण फ्री असेल तर आपण ये, तिथून सुरू करू. आणि मार्ग बद्दल एक गोष्ट मला पुन्हा एकदा क्लॅरिफाय करायची. मध्यवर्तीचे जे विश्वस्त लोक आहेत, अध्यक्ष लोक आहेत, त्यांना आम्ही चर्चा केलेला आहे. जे इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत ते कमी करू, म्हणजे मिरवणूक वेगवेगळं मंडळ येऊन जे मेन मार्गामध्ये जे मिक्स होतात ते पॉइंट्स आम्ही कमी करू, जेणेकरून मिरवणूकचे जे वेग आहेत ते कमी होणार नाही. उदाहरण, आता झोळे सोलापुरातून येणारे मंडळ जे आहे ते 7 रस्त्याला येऊन काही मंडळ काय करतात, डायरेक्ट विवेकी रोडला खाली उतरतात. डफरीन चौकातून ऑपोजिट डायरेक्शनला जाऊन ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अभिवादन करून परत युटर्न घेतात. अशा जे 1-2 मंडळ मध्ये घुसलं तर ते आणखी स्लो होत आहे. त्यामुळे आम्ही यावेळी असं करू, जे मोदी बोगद्यातून येणारे मंडळ असो किंवा झोळे सोलापुरातून येणारे मंडळ असो किंवा इथं महावीर चौकातून किंवा लष्कर बागातून येणारे मंडळ, अशा जे आहे सर्वांना आम्ही 7 रस्त्यातून रंगभवन सिद्धेश्वर मंदिर कडून डायरेक्ट पार्क चौकात घेऊ. एकच मिक्सिंग पॉइंट राहील. दया चौकातून डायरेक्ट येतील FC पोलीस स्टेशनच्या मार्गाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौकातून डायरेक्ट पार्क चौक किंवा सिद्धेश्वर मंदिरातून पार्क चौक, अशा तिन्ही ठिकाणीतून येणारं मंडळ फक्त पार्क चौकात मिक्स होईल. बाबासाहेबांच्या पुतळ्यात अभिवादन करून मग मेन मिरवणूक मार्गात लागणार आहे. आणि यात सर्वात जास्ती मंडळ येत आहेत ते शिवाजी महाराज पुतळ्याचा जे रोड आहे तिथून. त्यामुळे आम्ही एकमताने असा निर्णय घेऊ, कोणाला काही कन्फ्युजन असेल तर आताच कळवा. सरस्वती चौकात जे छत्रपती शिवाजी महाराजून येताना जे तिकडून येणारे जे मंडळ आहे ते 2 सोडू आम्ही, तिकडून जास्ती गाडी आहे. आणि इतर दोन्ही भागातून एक सोडू. इकडून 1 सोडलं, शिवाजी महाराज पुतळ्यातून 2 सोडू, नंतर सिद्धेश्वर मंदिरातून 1 सोडू, परत हेच सायकल फॉलो करू. हे स्टँडर्ड प्रोसिजर राहील. आमच्या सर्व अधिकारी तिथं आहे, जे वरिष्ठ अधिकारी तिथं स्टेशन करू, जेणेकरून तिकडे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको. सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आताच मी स्पष्टपणे सांगतो, म्हणजे तिकडून का 2 सोडलं, माझं 1च सोडलं, अशा वादविवाद होण्याचा विषयच नाहीये. आणि एमर्जन्सी रूट बद्दल सुशीलजी जे मुद्दा काढलेला आहे, मागच्या वेळी 2 इन्सिडेंट अशा रिपोर्ट होतो, अँब्युलन्सची गरज होतो. तेव्हा सर्वांनी सहकार्य केले, त्यामुळे अँब्युलन्स पोहोचलं. पण आम्ही एक्सक्लुझिव्ह अँब्युलन्ससाठी जागा सोडू शकलो नव्हतो. यावेळी प्रयत्न करू आणि कॉर्पोरेशनला आणि सिव्हिल सर्जनलाही पत्र देऊ. DDP चौक जे महत्वाचं चौक आहे तिथं मेडिकल टीम आम्ही स्टेशन करू. उदाहरण, पार्क चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळा आणि महापौर बंगला, हे 4 मेन पॉइंट आहे. तिथं आम्ही अँब्युलन्स ठेवलं ते 200-300 मीटर अंतरावर पोहोचू शकेल ताबडतोब. अशा मिनिमम 4 मेडिकल टीम आम्ही तयारी ठेवू. आणि
2-3 मुद्दे असे आहेत ते रिपीटेड आहेत, तरी मी सांगतो, सोशल मीडियावर सावध राहा. अशा एकमेकांवर काही काडी करणे किंवा टॉन्ट करणे अशा कृत्य करू नये. यामुळे असं अगदी छोटी गोष्ट आहे, कोणाला मी टॉन्ट केलं आणि त्यांनी ते काही गाणं लावून स्टेटस लावलं किंवा रील टाकलं, या कारणावरून वाद होत आहेत आणि ते मर्डर होण्याचीही शक्यता आहे. टचवूड अशा काही सोलापूरला होणार नाही, पण जे इतरांना त्रास देऊन आम्ही साजरा करणे हे अजिबात आमच्या मनातून सोडू. आपलं बाबासाहेबांच्या जयंती आहे, आम्ही आनंदाने साजरा करू, तेवढंच भूमिका ठेवा. इतरांसोबत कंपेअर करून त्यांना कुठल्याही प्रकारच्या काडी करून सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणे अशा कृत्य कोणी करू नये. आणि हे बॅनरच्या झेंड्याचे विषय जे आहे त्यावरही लक्ष ठेवा. कॉर्पोरेशनच्या पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला जे शोभनीय राहील तशा आपण डिझाईन प्लॅन करा. आपलं जे ज्येष्ठ नेतृत्व आहे त्यांच्यासोबत चर्चा करून तशा परवानगीनुसार आपण लावा. त्यात आमच्या काय अशा बंधन नाहीये. पण कोणी स्वतःच्या पब्लिसिटीसाठी अशा कृत्य कोणी करू नये. आणि यात जे कॉम्पिटिशन होऊन त्यांनी लावलं मलाही लावायची अशा एकमेकांसोबत कॉम्पिटिशनचे विषय काढू नका. आणि जे ऑपोजिट साईडला जे गाडी डेकोरेशनसाठी तयार करायची 1-2 दिवस अगोदरपासून म्हणून जे सूचना होतं तेही आम्ही वर्कआउट करू. पर्टिक्युलरली जे सायंकाळीच्या पीक अवर्सच्या वेळ जे आहे त्या दरम्यान एका लेनला दोन्ही बाजूच्या ट्रॅफिक सांभाळणे जरा मुश्किल राहील, तरी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि जे पार्क चौकातून दया चौकापर्यंतचे जे मार्ग आहेत तेही आपण गाडी पार्किंग करून डेकोरेशन तयार करायला आम्ही अरेंज करून घेऊ. पण हे सर्व करताना आपल्या सर्वांना विनंती आहे, जेवढं शक्य आहे तेवढं रोडच्या बाजूला ठेवा. आम्हाला परवानगी दिलेला आहे म्हणून पूर्ण रोड ऑक्युपाय करून जे कॅरेज वे आहे ते कमी करून जाणाऱ्या येणाऱ्या पब्लिकला त्रास नको. यावेळी महानगरपालिका, महावितरण, आरटीओ आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून मंडळांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. बैठकीत पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गव्हर्नर हासन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महावितरण अभियंता राजकुमार पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी बोलताना मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी म्हटलं की मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत, ते खड्डे त्वरित बुजवावेत. तसंच मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्यात. डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि मुबलक करावा अशी मागणी त्यांनी केली. डॉल्बीचा विषय या ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी चर्चा केला. त्या डॉल्बीच्याच बद्दल या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज देतात. खाजगीमध्ये बोलतात तुम्हाला आंबेडकर जयंती आलेली की राजकुमार साहेब डॉल्बी बंद करताय. म्हणजे राजकुमार साहेबांमध्ये आणि आंबेडकरी समाजामध्ये वाद कसं निर्माण होईल ह्याच्यामध्ये काय लोकांचा जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे साहेब मागच्या वर्षी कसं झालं, कबाडे साहेब आम्ही मिरवणत होतो. साहेब तुम्ही मागच्या वर्षी कसं झालं, जयंती साजरी मिरवणूक साजरी झाली, तिसरी मिरवणूक साजरी झाली, कशा पद्धतीने झाले याच्या खोल्यात जाणार नाही. कुठलाही वाद झाला नाही साहेब, परंतु संघर्ष करायला लावायचं हे काय लोकांची या ठिकाणी इथली ख्याती आहे. त्या लोकांपासून तुम्हाला लक्षात आलं असेल, आता 3 वर्ष झालं तुम्ही इथं काम करता साहेब. कबाडे साहेब आता या ठिकाणी 4 वर्ष करतात. जे आम्ही मध्यवर्तीने या ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं पत्र आहे, आम्ही कुठाच्या या ठिकाणी तुम्हाला दिलेला शब्द आहे. प्रत्येक चौकामध्ये 15 मिनिटाच्या पुढे या ठिकाणी साहेब तुम्ही सांगितलं जळगावचा किस्सा सांगितलं की एक चौक होता, त्या चौकामध्ये 6 तास या ठिकाणी डिवाइड करून दिलो तुम्ही आणि त्या ठिकाणी 15 मिनिटं सगळ्या मंडळाला दिलो. ती साहेब तशाच पद्धतीने चर्चा पूर्ण शहरामध्ये आम्ही केलेली आहे. तर माझी विनंती आहे की मिरवणुकीमध्ये या ठिकाणी कुठेही आम्ही अडथळा या ठिकाणी करणार नाही. दरम्यान मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजाभाऊ सरवदे यांनी गेल्या 15 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीबाबत शहरात चर्चा सुरू आहे. या विषयावर काही मंडळींकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाबाबत शहराची मोठी परंपरा आहे. जुन्या पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे असं राजाभाऊ सरवदे म्हणाले. रविवारी निघणारी जी मिरवणूक आहे 19 तारखेला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरिंग चौक, पुन्हा एम्प्लॉयमेंट चौक, वाडी हॉस्पिटल, चांदणी चौक
महापौर बंगल्यावर महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळ्यावर अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून महात्मा ज्योतिराव पुतळा सुपर मार्केट त्या ठिकाणी मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी आणि चाटी गल्ली आहे, तिथून बाळेवीस वरनं पंचाची चावडी, अशा पद्धतीचा हा जो मार्ग आहे तो मार्ग सीपी साहेबांनी मान्य केला. त्यामुळे मध्यवर्तीने आपण 21ची मिरवणूक कॅन्सल करून 19च्या मिरवणुकीमध्ये सीपी साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. ही खुलासा मंडळाला असावा यासाठी या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी 19च्या मिरवणुकीचा त्या दिवशी निर्णय झाला आणि सीपी साहेबांनी सांगितलं की तुमचा पारंपरिक मार्ग आम्ही देतो. त्याचं कारण असं होतं की डफरिंग चौकातून नवल पंपाच्या माध्यमातून किंवा नवल पेट्रोल पंप पुढे महापौर बांगला या ठिकाणी मिरवणुकीच्या ज्या अडचणी गाड्या थांबायच्या होत्या त्याच्यामुळे मिरवणूक पुढे जात नाही. हा मोठा मार्ग जर आपण चालू केला तर बघा मिरवणूक थांबते का. फर्स्ट कम फर्स्ट, जो पहिला येईल तो पुढे जाईल या भूमिकेनं आम्ही 15 मिनिटाची वेळ दिली. कारण आंबेडकर पुतळ्याचं दर्शन किंवा पुतळ्याला हार घातल्याशिवाय कोणतीही मिरवणूक पुढे जात नाही. आणि तुम्ही जर बघितलं गेला 10 वर्षाचा इतिहास तरुण कार्यकर्त्यांनी, कारण आंबेडकर पुतळ्याजवळ नाचणारा एकच माप असतो सर, तो बाहेरचा आनंद लुटण्यासाठी आलेले सगळे कार्यकर्ते येतात. जी गाडी येते त्या गाडीजवळ नाचणारा बाप तोच असतोय. 15 मिनिटांची झाल्यानंतर ती गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं सीपी साहेबांना आश्वासित केलेलं आहे. आणि निश्चितच मी सांगतो की हा पारंपरिक मार्गाने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण मध्यवर्ती जयंती उत्सव समितीला सहकार्य कराल आणि ही मिरवणूक शांततेने संयमाने बिनजल्लोषात आपण साजरी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया. राहता राहिला एमएससीबीचा प्रश्न, सर गेल्या अनेक वर्षापासून महात्मा गांधी पुतळा ते महापौर बनला ही लाईट कायमची बंद असते. गेल्या वर्षी सीपी साहेबांनी खबर साहेबांना मी स्वतः दाखवलं त्या ठिकाणी. मागच्या वर्षी अजित गायकवाडच्या मंडळावरती दुर्घटना त्याच ठिकाणी घडली. म्हणजे नेमकं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी लाईट घालवतात का लाईट जाते, हा खरा संशोधनाचा भाग आहे. आणि मी सीपी साहेबांना विनंती करेन की पूर्वी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली जाते साहेबांनी. ज्या ठिकाणी खड्डे आहेत, ज्या ठिकाणी लाईट आहे, ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत, हे बघण्यासाठी आपण पाहणी दौरा करावा. आणि मध्यवर्ती जयंती उत्सवाच्या माध्यमातून ज्या सूचना केल्यात त्या सूचनेची अंमलबजावणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135व्या जयंतीची ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने आनंदाने उत्साहाने जल्लोषाने आपण साजरी करूया. अधिक न बोलता या केलेल्या सूचनेच्या संदर्भात प्रशासन गांभीर्याने दखल घेते आणि जो शासनाचे जे प्रतिनिधी येतील सर त्या संदर्भात सुद्धा आपण आपली चर्चा केली. ते तुम्ही तुमच्या वार्ता सांगा, मी काय सांगणार नाही. तेव्हा प्रशासनाने पोलीस प्रशासन तर सहकार्य करतच, परंतु इतर जे प्रशासन आहे एमएससीबी वास्तविक पाहता पाटील साहेब सोलापूरचे त्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना विनंती आहे की त्यांनी यावेळेस स्वतः लक्ष द्यावं. नाहीतर यावेळेस सगळा मोर्चा एमएससीबी कडे जाऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यावी. कारण दरवेळच्या मिरवणुकीमध्ये गेल्या 10 वर्षापासूनची आणि या संदर्भात सर्व सूचनांचा आपण विचार करतो. परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या आणि त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 109व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.